विशेष अधिवेशनात सगळे सोयऱ्यांचा कायदा होईल असं जरांगे पाटलांची अपेक्षा होती। मात्र सरकारनं स्वतंत्र आरक्षणाचा कायदा केला। त्यावरून जरांगे पाटील पुन्हा सरकारवर संतापले असून सरकारनं फसवणूक केल्याचा आरोप केलाय। पाहूया। याला दुसरा काही मार्गच नाही, फसवणूकच म्हणलं जातं। किती दिवस फसवणूक करणार तुम्ही? तुम्ही आधी सूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी नाही करणार, हे कुठं शक्य आहे? आधी सूचना काढलीच कशाला? महायुती सरकारनं मराठा समाजाला ओबीसी ऐवजी स्वतंत्र आरक्षणाचा निर्णय घेतला आणि जरांगे पाटील भडकले। सगळे सोयऱ्यांचा कायदाच करायचा नव्हता तर मग अधिसूचना काढून फसवणूक का केली असा सवाल जरांगेंनी केलाय। नोटिफिकेशनवर 6 लाख हरकती आलेल्या आहेत। घाई गडबडीमध्ये कुठलंही नोटिफिकेशन फायनल करणं हे जनतेच्या हिताचं नाही। ती फसवणूक आम्ही कोणाची करणार नाही। त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया करून छाननी करून त्याच्यावर देखील सरकार योग्य तो निर्णय घेईल आणि म्हणून आंदोलनकर्त्यांना देखील मला विनंती करायची आहे, जसं सरकार बोलतं तसा निर्णय घेतं हे मराठा आरक्षणाच्या वरून आजच्या निर्णयावरून त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि संयम राखला पाहिजे। याला दुसरा काही मार्गच नाही, फसवणूकच म्हणलं जातं। किती दिवस फसवणूक करणार तुम्ही? तुम्ही आधी सूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी नाही करणार, हे कुठं शक्य आहे? आधी सूचना काढलीच कशाला? सरकार आहे का कोणी? तुम्ही आधी सूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच करणार नाही, मग आधी सूचना काढली कशाला? हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं तर काढलीच कशाला? ही मागणी हाय कोणाची? कोणत्याच मराठीची नाहीये। आता जरांगे पाटलांना सगळे सोयऱ्यांचा कायदा नेमका का हवा तेही पाहूयात। नोंद नसलेल्या व्यक्तींना गणगोतातील सगळे सोयरे असल्याचं प्रतिज्ञापत्र देऊन आरक्षण द्यावं अशी अधिसूचनेत सगळे सोयऱ्यांची व्याख्या आहे। म्हणजेच असं झाल्यास जरांगे म्हणतात त्याप्रमाणे सरसकट आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल। 27 जानेवारीला सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढूनच मुख्यमंत्र्यांनी जरांगेंचा आरक्षण मोर्चा शांत केला। मात्र त्यावर 6.5 लाखांपेक्षा जास्त हरकती आल्यानं छाननी करून पुढचा निर्णय घेऊ असं शिंदे म्हणाले। नाही, मला असं वाटतं का सगळे सोयरेची जी अधिसूचना आपण काढली होती तर त्यामध्ये 6 लाख आक्षेप आलेले आहेत। ते तपासायला नाही म्हटलं तर 15-20 दिवस लागेल आणि ते आक्षेप क्लिअर केल्यानंतर अधिसूचना मान्य होईल आणि ते लागू होणार। याला पण काही काळ द्यावंच लागतं आहे आणि मग त्यांनी सर्व विचार करून 2 पावलं मागं घेऊन पुन्हा लढता येतं। आंदोलन आज थांबवलं म्हणजे उद्या लढता येत नाही असे काही पाबंदी कोणावर नाही आहे। म्हणून माझा एक त्यांचं सवंगडी म्हणून मला विनंती आहे की त्यांनी तब्येतीला जपून सध्या आपला उपोषण थांबवावं अशी त्यांना नम्र विनंती करतो। तर इकडे मंत्री भुजबळ जरांगे पाटलांवर आक्रमक झालेत। जरांगे महाराष्ट्राला वेठीस धरत असून जरांगेंना अटक करा अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे। मी तर सांगतो, माझ्या कोणी हल्ला केला तर या जरांगेला पहिल्यांदा पोलिसांनी आतमध्ये घेतलं पाहिजे, अरेस्ट केलं पाहिजे, त्याची जबाबदारी आहे। प्रोव्होक करणं, अशा रीतीने कोणावर हल्ला करणारा हा सुद्धा गुन्हा आहे। मला कळत नाही हे देवेंद्र फडणवीसांचं पोलीस सरकार काय करताय, पोलीस लोक काय करताय? तो हल्ला काल राहिलं काय मरेल सगळ्या दुनियाचं, तुला चालता येणार, तुला मारून काय करतो? तो हल्ला व्हायला त्याला आणि तो हल्ला करणार असं एक मराठा नाही, तो हल्ला करून काय गाण खराब हात करून घेणं, तो अजून काय हल्ला करायला बरगाड मोडून गेलं सगळ्या दुनियाचा तू, तो असं टपकणार आहे साप वापस वर जशी यंगरट त्याच्या सगळं वाटोळं करून ठेवलं। इतका विषारी विचाराचा समाजाला परवडणार नाही। मराठ्यांसाठी आरक्षणाचा वेगळा कायदा झाला असला तरी जरांगे पाटील त्यावर समाधानी नाहीत। ओबीसीतूनच आरक्षणासह सगळे सोयऱ्यांच्या कायद्यावरून ते मागे हटण्यास तयार नाहीत। आता पुढच्या काही तासात आंदोलनाची नवी दिशाही समोर येईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।